नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. घरामध्ये सर्वांसमोर जीवा हा नंदिनी ओरडून बोलते, हे कॉन्ट्रॅक्ट मला माझ्या तकदीरावर मिळवायचे होते, परंतु ते सुरेश काकांना फोन करून साहेबांना तू फोन करून काय सांगितलेस? आणि तेव्हा नंदिनीही अतिशय घाबरते व ती काहीच उत्तर देऊ शकत नाही. आणि त्या दोघांचे भांडण पाहून रम्या मात्र मनोमन खूप आनंदित झालेली असते. त्यानंतर आपण पाहतो काव्य ही पार्थला बोलते, जर आपल्या दोघांमुळे ताई आणि जीवा त्या दोघांतील भांडण संपले तर किती बरे होईल. पार्थ देखील बोलतो, आपण एक काम करूया, मी नंदिनीशी बोलतो, तू जीवाशी बोल. आणि तेव्हा काव्य ही आश्चर्यचकित होऊन बोलते, मी आणि जीवाशी? तरी देखील बोलण्यास तयार होते. त्यानंतर आपण पाहतो सर्वांच्या समोर काव्य ही जीवाच्या जवळ जाते आणि जीवाला बोलते, तुम्ही ताईला देखील समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि जीवा हा सर्वांच्या समोर काव्यावर ओरडतो आणि बोलतो, म्हणजे तुम्हाला पहिल्यापासून वाटत आहे की मी देखील काहीच करू शकत नाही. आणि तेव्हा घरातील सर्वजण अवाक होऊन काव्य आणि जीवाकडे पाहू लागतात. आणि पार्थ काव्याला विचारतो, काव्या हा काय बोलत आहे? आणि तेव्हा काव्य ही अतिशय घाबरलेली असते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये पार्थ आणि काव्य हे जीवा व नंदिनी यांच्यामधील गैरसमज दूर करू शकतील का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.